ऐकूया ते आमचे समालोचक अर्थात नवगावचे सौरभ भुरे यांना. ओव्हर टू सौरभ भुरे. धन्यवाद. हॅलो, मल्ल्याणचे रवी पाटील जर कुठे प्रेक्षकांमध्ये असाल तर स्टेजवर यायचं आहे. रवी पाटील. धन्यवाद काका मात्रे. बहिरी माता क्रिकेट स्पोर्ट क्लब वेळवली आयोजित एक भव्य दिव्य अशी नाईट क्रिकेट स्पर्धा. पहिल्या रात्रीचा खेळ. गुलाबी थंडी नक्कीच वाढताना दिसते. गारेगार वातावरण नक्कीच मित्रांनो मैदानावरती रंगलंय. हा सामना आपण पाहिला तर कमीत कमी 30,000 रुपयांचा नक्कीच होऊ शकतो. त्यानंतर आपण पाहतोय की 60,000 रुपयांचा चांगला खेळ केला तर 1,00,000 रुपयांचा सुद्धा सामना हा रंगू शकतो. दोन्ही संघाने नक्कीच आजच्या दिवसामध्ये आपला जबरदस्त खेळ दाखवत उपांत्यपूर्व फेरीपर्यंत नक्कीच मजल मारलाय. स्ट्राइक एंड वरती फलंदाज प्रसाद गोंधळे. पंच पुरुषोत्तम भगत यांचा इशारा येतोय. सामना चालू होतोय. सूरज पहिल्या चेंडूवरती गुडलेन स्पॉट वरती टप्पा घेतल्यानंतर पाहतोय चेंडू थोडासा आतमध्ये येतोय. फलंदाज प्रसाद ऑन द राईज मारण्याचा प्रयत्न, ऑफ स्टंपला सफल होऊन मारण्याचा जरूर प्रयत्न करतोय. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. चेंडू पॅड वरती आदळतोय. सूरज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्क वरती. सूरज आपण पाहिलं, सूरज म्हणजेच सूर्य. पाहूया हा चेंडू. प्रसाद पुन्हा एकदा त्याच ठिकाणी त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू पॅड वरती लागून चेंडू शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने जातोय. धावसंख्या लेग बाय स्वरूपात एक धाव, सॉरी ओके बॅटने येते. बॅट स्वरूपात एक धाव धावफलकावरती वाढते. खातं उघडलं जातंय. वैयक्तिकरित्या सुद्धा खातं उघडतोय. विघ्नहर्ता खारीकपाडा विरुद्ध VCN कुरुळ असा हा सामना आपण पाहतोय. क्वार्टर फायनलचा हा सामना. ड्रीम्स क्रिकेट, कौस्तुभ पाटील अँड कंपनी पूर्ण रात्रभर या सामन्याचं लाईव्ह कव्हरेज युट्यूबच्या माध्यमातून पोहोचवत असताना पंच पुरुषोत्तम भगत यांचा जरूर इशारा येतोय. आउट ऑफ द ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. धावसंख्या अवांतर धावेने धावफलकावरती वाढते. धावसंख्या झालेली आहे ती 2 धावा. सुबोध आमचे मित्र गुणलेखकाची भूमिका नक्कीच आजच्या रात्रीमध्ये बजावत असताना एक मोठा फटका गगनाला गवसणी घालतो. चेंडू मिड विकेट सीमा पार षटकार. जबरदस्त फटका निघतोय प्रसाद मात्रेच्या बॅट मधून. यावेळेला पाहतोय कव्हरच्या दिशेने इनसाइड आउट मारण्याचा जरूर प्रयत्न करतोय. मात्र चेंडू आपण पाहिला तर मर्यादेपेक्षा बाहेर जाणारा हा चेंडू. आउट ऑफ द ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू. पंच पुरुषोत्तम भगत वाईट इशारा कळवत असताना धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या झालेली आहे ती 9 धावा. प्रसाद मात्रेने मागील सामन्यामध्ये सुद्धा बॅट मधून धावसंख्या 13 धावा धावफलकावरती. यावेळेला पाहतोय बिग एज कॉट. जरूर सांगतोय जपून जरा दांडा धर. मात्र बॅटचा दांडा धर असं नक्कीच मी म्हणेन फलंदाजांना. बॅटचा मजबूत दांडा पकडणं गरजेचं आहे. मजबूत मनगटाच्या साहाय्याने चेंडू सीमा पार लगवणं गरजेचं आहे VCN कुरुळ संघाच्या दृष्टीने. सूरज मनोधैर्य न खचता नक्कीच प्रसाद याला बाद करतोय. यावेळेला मोठा फटका. चेंडू लॉंग ऑफ सीमा रेषा पार षटकार.
समाप्तीनंतर खूपच महागडं षटक ठरलं जात आहे. सूरज याचं 19 धावा खर्च करतोय. आकाश खेळतोय वैयक्तिक 6 धावांवरती. प्रसाद गोंधळी खेळतोय वैयक्तिक 1 धावांवरती. वैयक्तिक 10 धावा काढून बाद झाला होता प्रसाद मात्रे. राजेश येतोय गोलंदाजीसाठी. पाहूया 30 क्रमांकाची जर्सी परिधान केलेला राजेश पहिला चेंडू घेऊन. पहिल्या चेंडूवरती ऑन द राईज फटका. कार्पेटच्या आधारावरती चेंडू मिड विकेटच्या दिशेने जातोय. शीतरक्षक तिथे तैनात चेंडूवरती फेक करतोय. तर दोन्ही फलंदाज धाव पूर्ण करतायत. स्ट्राइक रोटेट होते. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या झालेली आहे ती 20 धावा. 20 रन लॉस ऑफ 1 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. क्वार्टर फायनलचा हा सामना बक्षीस पात्र होणारा हा सामना. क्रिकेटमध्ये आपण पाहिला तर नक्कीच परिश्रम घ्यावे लागतात. मेहनत खूप करावी लागते. पाहूया मेहनत. यावेळेला यॉर्क करण्याचा प्रयत्न केलाय. बॅटची इनसाइड एज लागून चेंडू शॉट फाईन लेगच्या दिशेने जातोय. शीतरक्षक तेथे तैनात. गोलंदाजाचं नक्कीच कौतुक करावं लागेल. जबरदस्त यावेळी कमबॅक करणारे गोलंदाजी होणं गरजेचं असणार आहे. विघ्नहर्ता खारीकपाडा संघाच्या दृष्टीने राजन ते अद्यापपर्यंत नक्कीच निभावत असताना यॉर्क करण्याचा जरूर प्रयत्न केला होता आकाश याला. पाहूया पुढील चेंडू. यावेळेला पाहतोय बॅकफुट वरती जाऊन चेंडूला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. कव्हर पॉइंटच्या दिशेने चेंडू. क्षेत्ररक्षक नक्कीच यावेळी चपलाई दाखवत नाहीये. जरूर चपलाई जर दाखवली असती, चपलाई दाखवून जर नक्कीच लगेच थ्रो मारला असता तर आकाश नक्कीच तंबू मध्ये जाऊ शकला असता. मात्र आपण पाहतोय एक एक चूक मित्रांनो नक्कीच महागात ठरू शकते. असा हा क्रिकेटचा खेळ आपण पाहतोय. धावसंख्या 1 ने वाढते. 21 धावा धावफलकावरती लागतायत. राजेशचा पुढील चेंडू. प्रसाद पुन्हा एकदा पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने. शीतरक्षक स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये तैनात आहे. सहजरित्या चेंडूला गॅदर करतोय. फेक करतोय. एका धावेने धावसंख्या वाढते. 22 धावा धावफलकावरती लागतायत. या षटकामध्ये राजेश याने अद्यापर्यंत रोखून धरलाय. मात्र यावेळी मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये चेंडूला उंची जास्त, लांबी कमी देतोय फलंदाज आकाश. बॅक टू द पॅव्हेलियन. कम ऑन डीजे. क्वार्टर फायनलचा हा सामना, रंजक असा हा सामना. प्रेक्षक सुद्धा आपण पाहतोय काही उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक स्वागत करतोय. राजेशचा पुढील चेंडू. प्रसादचा आता मात्र मोठा फटका. क्षेत्ररक्षक चेंडू खाली तैनात. चांगला झेल पकडतोय, चांगला जजमेंट घेतोय फलंदाज प्रसाद. बॅक टू द पॅव्हेलियन. 2 हादरे मिळून षटक पाहिलं विसियन कुरुळ संघाच्या बाजूने आणि दुसरं षटक पाहिलं तर विघ्नहर्ता खारीकपाडा संघाच्या बाजूने. काका मात्रे सर, आपण पाहतोय क्रिकेट नेहमीच रंग बदलवणारा हा खेळ आहे. राजकारणामध्ये सुद्धा नक्कीच कधीही रंग बदलू शकतो. सरडा सुद्धा झाडावरती असला तरी सुद्धा तो रंग बदलू शकतो. क्रिकेट, राजकारण आणि सरडा कधी रंग बदलेल सांगता येत नाहीये. 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 22 धावा धावफलकावरती लागल्यात. तर उर्वरित 2 षटकांमध्ये किती धावांचं टार्गेट यावेळी समोर ठेवलं जात आहे. स्ट्राइक एंड वरती फलंदाज. यावेळेला मोठा फटका. चेंडू हवेत. काऊ कॉर्नर. चेंडू सीमा पार. षटकार. वेलकम 6 बाय
ब्रिजेशने मागील सामन्यामध्ये सुद्धा षटकारानेच आल्या आल्या खातं उघडलं होतं. वीरेंद्र सेहवागने तब्बल 7 वेळा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये षटकाराने खातं ओपन केलंय. पाहूया गोलंदाज सूरज आउट ऑफ द ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. पंच नक्कीच जमिनीला हात रुंद करत स्कोरर पर्यंत इशारा सोपवत आहेत. धावफलकावरती 1 धाव वाढते. धावसंख्या लागली धावफलकावरती 29 धावा. पाहिलं तर नक्कीच क्रिकेट मित्रांनो कसं रंग बदलवतो, कसा खेळ बदलवतो असं हा आपण पाहिलं. पहिलं षटक 19 धावा, दुसरं षटक 3 धावा. यावेळेला मोठा फटका, चेंडू मिड विकेट, क्षेत्ररक्षकाला चकून चेंडू सीमा पार. षटकार ब्रिजेंद्र ऑन द फायर. ब्रिजेशच्या बॅटमधून पोलीस दलामध्ये दोन्ही आपण पाहिलं तर दोन्ही सक्के भाऊ. स्ट्राईक एंडवरला आहे तो VCN कुरुळ संघाचा ब्रिजेश, तर नॉन स्ट्राईक एंडवरला आहे तो ब्रिजेंद्र. यावेळेला पाहतोय हा मनोवैज्ञानिक दबाव पाहायला मिळतोय सूरजच्या गोलंदाजीतून. सूरज पाहिलं तर पहिले चेंडूवरती षटकार, त्यानंतर वाईट टाकण्याचा प्रयत्न, त्यानंतर षटकार आणि त्यानंतर सुद्धा एक वाईट टाकतोय. 14 धावा अद्यापपर्यंत या षटकामध्ये त्याने खर्च केल्यात. पाहूया यावेळेला पाहतोय थोडासा लूज स्वरूपाचा चेंडू, टायमिंग मात्र व्यवस्थितरित्या करत नाहीये. वाईडेश लॉंगॉनच्या दिशेने चेंडू, क्षेत्ररक्षक तेथे तैनात. चेंडूवरती धाव मिळते. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या झालेली आहे ती 37 धावा. ब्रिजेश एक चांगलं काम निभावत असताना VCN कुरुळ संघाला, दोन्ही संघांना ठाऊक आहे की आपण हा सामना जिंकल्यानंतर नक्कीच आपण बक्षीस पात्र संघ होऊ शकतो. नशिबाचा कौल लागला तर नक्कीच सोने पे सुहागा. यॉर्क करण्याचा प्रयत्न, बॅक टू द बॉल, डायरेक्ट हिट. ब्रिजेश बाद होऊ शकला असता, मात्र जरूर सूरज यावेळी रिक्स उठवतोय. नक्कीच डायरेक्ट हिट, फलंदाज बाद होऊ शकला असता. 1 धाव मिळाली. हा विषय नक्कीच बाजूला सोडून द्या, कारण की मित्रांनो क्रिकेटमध्ये सुद्धा रिक्स उठवाव्या लागतात. डायरेक्ट हिट असो, डायरेक्ट हिट मारण्याचे नक्कीच आपण प्रयत्न नक्कीच करावे लागतात. प्रयत्न करणं नक्कीच खेळामध्ये सुद्धा आवश्यक असतं. पाहूया हा चेंडू. सूरजच्या चेंडूवरती मोठा फटका, चेंडूला उंची जास्त, लांबी कमी, क्षेत्ररक्षक तेथे तैनात. 4था हादरा बसतोय VCN कुरुळ संघाला. या मैदानावरती जरूर क्रिएट केलाय. पहाट नक्कीच झालेली आहे, गुलाबी थंडी नक्कीच, आणि या गुलाबी थंडीमध्ये हा क्रिकेटचा सोहळा मात्र नक्कीच जबरदस्त रंगताना दिसतोय. क्वार्टर फायनलचा हा सामना आपण पाहतोय. 3रं षटक प्रगतीपथावर, धावपलकावरती धावा लागल्यात 38 धावा. 3ऱ्या षटकातील 1 चेंडूचा खेळणं बाकी. नवीन फलंदाज फलंदाजीसाठी येतोय. प्रतीक फलंदाजीसाठी येतोय. पाहूया ब्रिजेश ऑन द स्ट्राइक. फुल टॉस, चेंडू एक जबरदस्त क्लिक स्ट्रोक, चेंडू स्क्वेअर लेग सीमा पार. षटकार.
डीजे मास्टर 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 44 धावा धावफलकावरती लागतायत. स्ट्राइक एंड वरती फलंदाज प्रतीक. ब्रिजेश बाद झाल्यानंतर बिजेंद्र नक्कीच रंग भरत असताना प्रतीक ऑन द राईज मारण्याचा जरूर प्रयत्न करतोय. इन स्विंग टाकलेला हा चेंडू रनआउटचा खतरा होता. पाहूया स्ट्राइक घेण्यामध्ये यशस्वी होतोय फलंदाज बिजेंद्र यावेळी आपण पाहतोय खराब थ्रो करतोय. खराब नक्कीच यावेळी आपण पाहतोय रणनीती पाहायला मिळते विघ्नहर्ता खारीकपाडा संघाची. एक एक क्षण नक्कीच महत्वाचा असतो या क्रिकेटमध्ये. तुम्ही एक चूक तुम्हाला नक्कीच 30,000 रुपयांचं बक्षीस हिसकावून घेऊ शकते. असा हा खेळ आहे मित्रांनो. पाहतो एक चूक किती महागात ठरू शकते आणि एक चूक किती रुपयांमध्ये मोजली जाऊ शकते. थोडासा स्लोवर वन स्वरूपाचा चेंडू. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा नक्कीच कमी गतीने येतोय. गतीवरती यावेळी पाहतोय बीट करतोय. पाहिलं तर नक्कीच की चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा स्लो येतोय. मितेश गोलंदाजी करत असताना या षटकातील 4 चेंडूंचा अजून खेळ येणं बाकी. धावफलकावरती 45 धावा धावफलकावरती लागतायत. ब्रिजेंद्र ऑन द स्ट्राइक. ब्रिजेंद्र यावेळी आपण पाहतोय स्टंपच्या लाईन वरती नक्कीच आपण पाहतोय मात्र चेंडू लेग स्टंपच्या बाहेर पडतोय. मगाचाच जो स्ट्रोक लगावला होता 3ऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती तशाच प्रकारचा स्ट्रोक मारण्याचा जरूर प्रयत्न करतोय मात्र चेंडू बॅट वरती येत नाही. चेंडू नक्कीच यावेळी बॅटच्या पोझिशन मध्ये येत नाहीये. वाईट स्वरूपात चेंडू मिळतोय. फुलटॉस चेंडू मोठा फटका. चेंडू पाहतोय मिड विकेट क्षेत्ररक्षकाच्या हातात. खराब टायमिंग. 46 धावा. प्रतीक यावेळी मोठा फटका खेचतोय. चेंडू हवेत. कॉटन बॉलचा प्रयत्न मितेश कडून झेल सुटला जातोय. एक चूक किती नक्कीच पाहायला मिळते. आपण पाहिले तर नक्कीच 2 रनआउटचे चान्स. त्यानंतर आपण पाहतो यावेळेला झेल आणि त्या प्रसंगावरती झालेल्या एक धावा या नक्कीच सामन्याला निर्णायक ठरू शकतील. येणारा क्षण येणारा सामना आपण पाहतोय जेव्हा शेवटच्या क्षणी येईल तेव्हा या धावांचं नक्कीच महत्व वाढू शकेल. बंटी येतो फलंदाजीसाठी. बंटीला चेंडू आपण पाहतोय थोडासा लूज स्वरूपाचा चेंडू. टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू आतमध्ये येतोय. बीट होतोय फलंदाज. आपण पाहतोय कधी कधी लूज स्वरूपाचा चेंडू फलंदाज खेळण्याच्या मोहामध्ये नक्कीच बीट होतोय. बंटी तशाच प्रकारचा हा चेंडू आपण पाहतोय बीट होताना दिसतोय. पाहूया हा चेंडू मितेश. फुलटॉस चेंडू ऑन द राईज खेळतोय मिड विकेटच्या दिशेने चेंडू. शीतरक्षक तेथे तैनात. एकच धावावर समाधान मानावं लागतंय. पाहूया दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण. एक धाव मित्रांनो कशी महत्वाची असते. VCN कुरुळ संघाला नक्कीच काही धावा या नक्कीच विघ्नहर्ता खारीकपाडा संघाने नक्कीच बहाल केल्यात. क्रिकेटमध्ये नक्कीच दुसऱ्याला संधी देणं म्हणजे स्वतःच्या पायावरती नक्कीच कुऱ्हाड मारण्यासारखं आहे. तुम्ही पाहिलं तर नक्कीच आपल्याला संधी मिळाली आहे त्या मिळालेल्या संधीचं आपण सोनं करायचं असतं. आपण पाहतोय क्वार्टर फायनलचा हा थरार आहे. क्वार्टर फायनलच्या थरारामध्ये कोण जिंकणार VCN कुरुळ की विघ्नहर्ता खारीकपाडा. पाहिलं तर नक्कीच कमीत कमी 30,000 रुपयांचा हकदार होऊ शकतो आणि एक चांगली अशी सुंदर अशी ट्रॉफी त्यांना नक्कीच मिळू शकते. तर नक्कीच मित्रांनो क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं मेहनत करावी लागते. खऱ्या अर्थानं घाम गाळावा लागतो. तोच घाम गाळावा लागणार आहे VCN कुरुळ तसेच विघ्नहर्ता खारीकपाडा या दोन्ही संघांना. जिंकण्यासाठी आता आपण पाहतोय धावफलकावरती धावा 49 धावा धावफलकावरती लागल्यात तर जिंकण्यासाठी 50 धावांची आवश्यकता. 12.50 सरासरीने धावा धावफलकावरती लावण्याचं आव्हान असणार आहे ते विघ्नहर्ता खारीकपाडा संघाच्या फलंदाजांसमोर. क्रिकेटचं हे युद्ध क्रिकेटचा हा रणसंग्राम अंतिम सामना आजच्या रात्रीतील रंगताना दिसतोय. अंतिम रात्रीमध्ये
कोण विजेता ठरतोय, कोण बक्षीस पात्र संघ होतोय आणि उद्याच्या रात्रीमध्ये नक्कीच सेमीफायनल किंवा फायनल खेळण्यासाठी सज्ज होतोय. दोन्ही फलंदाज मैदानावरती उतरले तोपर्यंत मायक्रोफोनचा भार मी माझे साथी समालोचक काका म्हात्रे सरांकडे सोपवतोय. ओ टू द काका म्हात्रे सर, धन्यवाद. धन्यवाद सौरभ भुरे. जे नवगावचा अतिशय सुंदर असा आवाज. नवगावमध्ये अनेक समालोचक तुम्ही पाहता, संदीप जगे, यासिन मर्चंट, त्यानंतर सौरभ भुरे असे अनेक समालोचक तुम्ही पाहिलेत. कारण क्रिकेट हे क्षेत्र असे आहे, अलिबागमध्ये देखील अनेक समालोचक आपल्याला पाहायला मिळाले. तर महाराष्ट्राचा जर तुम्ही विचार केला तर चंदू शेट्टे, कुणाल दाते यासारखे समालोचक जे माझ्याबरोबर बऱ्याच वेळा समालोचन करताना आम्हाला पाहायला मिळतात. अर्थात यावर्षी सुरुवात मी केली होती सातारा जिल्ह्यामधून, कारण 1 नोव्हेंबर ते 5 नोव्हेंबर एक मोठी क्रिकेट स्पर्धा साताराच्या शहरामध्ये संपन्न झाली होती. तर क्रिकेटच्या परिभाषेमध्ये अनेक जिल्हे फिरण्याचा योग देखील मिळाला आणि अनेक खेळाडू, अनेक आयोजक यांच्याशी संपर्क साधण्याचा देखील एक चांगला योग मिळतो. मोया मैदानाकडे खेळाचं दुसरं सत्र, अतिशय सुंदर चेंडू होता. निश्चित खाली राहिला चेंडू, फलंदाज फ्रंट फूट जात चेंडू खेळण्याचा प्रयत्न केले. शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये 1 धावेचं योगदान मिळते. कारण लक्ष्याचा आपण विचार केला प्रतिषटका 12.50ची सरासरी 50 धावांचं लक्ष आहे. ते विघ्नहर्ता खारीकपाडा संघासमोर विसेन कुरुळ संघाचं सुरुवात अशी निश्चित चांगली नव्हती झाली, कारण एका पाठोपाठ एक असे फलंदाज बाद झाले. मात्र प्रत्येक फलंदाजाने एक चांगलं तंत्र सांभाळलं, धावा देण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे तब्बल 49 धावा दाखल करायला. यावेळी मात्र चेंडू हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू जातो मिड विकेट क्षेत्रामध्ये. पाहूया वन बाउन्स या ठिकाणी चेंडू मध्ये सीमापार षटकार, सुरेख संजीवनी षटकार, 6 धावा. हे निश्चितच मोठं लक्ष, 50 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना पुढचा चेंडू हवेतून खेळलाय. अर्थात शेतेश कोणी चेंडूवर नाही. वाईडिश लॉंग ऑफला येतोय. आणखी एक मोठा फटका, षटकार, 6 धावा. चेंडू होता, बॅटचा फेस उघडला, पण आपण पाहणार आहोत या ठिकाणी मात्र मिड विकेटला झेल फलंदाज बाद होतोय. सुरेशची खेळी मात्र समाप्त होतोय. 1 गडी बाद, धावा प्रकारे येतात त्या 13. ₹30,000 किमान मानकरी असू शकेल. प्रत्येक षटक हे ₹7,500. प्रत्येक चेंडूचा विचार केला तर ₹1,250 चेंडू फेकला जातोय. हे अतिशय महत्वाचे योगदान आपल्याला पाहायला मिळतं. तर फलंदाज सूरजची खेळी मात्र समाप्त झाली. त्यांनी तब्बल 2 षटकारांच्या माध्यमातून 3 चेंडूमध्ये 12 धावांचं योगदान दिलं आणि गोलंदाज मात्र आकाशला मिळते हे पहिलं यश. विसेन कुरुळ विरुद्ध विघ्नहर्ता खारीकपाडा यांच्यामध्ये सुरू असलेला सामना, शेवटचा सामना, त्यामुळे सर्व लाडक्या प्रेक्षक ज्याने शेवटच्या सामन्यापर्यंत या ठिकाणी अतिशय चांगलं योगदान दिलं त्यांचा हार्दिक आभार. डीजे योगेश याने आमच्या सर्व क्रिकेट रसिकांचं मनोरंजन केलं. आमचा आवाज या आपल्यापर्यंत अतिशय चांगल्या रीतीने द्यायचा प्रयत्न केला. त्या डीजे योगेश यांचा देखील हार्दिक आभार. ड्रीम्स क्रिकेट अलिबागच्या माध्यमातून कौस्तुभ पाटील, कॅमेरामन देवेंद्र सेनकर, त्याचबरोबर आदित्य कांबळे आणि ऑपरेटर अभिषेक वाळंज यांनी तब्बल 185 देशामध्ये ही स्पर्धा देण्याचा प्रयत्न केला. दरम्यान या ठिकाणी मात्र एक अप्पर कट चेंडू पाहायला मिळतो. चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हर क्षेत्रामध्ये. पाहूया पंचांचा इशारा येईल, चौकार, 4 धावा.
वर्षी मात्र एक प्रश्नचिन्ह मुंबई महानगरपालिकेमध्ये निर्माण केलं होतं. पुन्हा एकदा आपण वळूया मैदानाकडे आपण पाहता चेंडू जातो वाडीश मिळवून क्षेत्रामध्ये जिथे क्षेत्र चेंडू होते नोबॉलचा इशारा येतोय. फ्री हिट आणि मला वाटतं या स्पर्धेमधली पहिली फ्री हिट या ठिकाणी असणार आहे, कारण नो बॉल आला गोलंदाजाच्या माध्यमातून, अर्थात 1+1 2 धावांचे योगदान देखील मला धावपलकर धावा येतात त्या 19 आणि फ्री हिटवर फक्त फलंदाज धावचीच्या रूपाने बाद होऊ शकतो. क्रिकेटमध्ये 10 प्रकारे फलंदाज बाद होतात, मात्र टेनिस विश्वामध्ये 6 प्रकारे फलंदाज बाद होतात. फ्री हिट पाहूया. यावेळी मात्र फ्री हिटवर आपण पाहणार आहोत. पंच दर्शवता त्या चेंडू अर्थातच पंच दोन्ही एकत्र येतात, कारण ही भव्य क्रिकेट स्पर्धा पंच पुरुषोत्तम भगत सर थेरोंडा आणि जंबो सर बोरली मांडला बुरुड या ठिकाणी योग्य निर्णय या ठिकाणी निश्चित देतात. आणि अशा प्रकारे या फ्री हिटवर कोणत्या प्रकारची धाव नाही, धावपलकावर धावा येऊन पोहोचल्यात आतापर्यंत आपण पाहिलं त्या तब्बल 19, जिथे 50 धावांचं लक्ष म्हणजे अजूनही तब्बल 31 धावांची गरज आहे. गोलंदाज आकाश याचं षटक जर तुम्ही पाहिलं तर नक्कीच एक महागडं षटक म्हणता येईल. तर आमचे आयोजक सन्माननीय चंद्रकांतजी गरज, सुजीजी ठाकूर, किरणजी म्हात्रे, रोनितजी सांदणकर, दितेश वाडेकर आणि सहकारी बेलोली ग्रामस्थ यांनी या क्रिकेट स्पर्धेला खूप मोठं योगदान, त्यांचा देखील हार्दिक आभार. पंच पुरुषोत्तम भगत थेरोंडा, जंबो सर बोरली मांडला मुरुड यांचे देखील हार्दिक आभार. गुणलेखक मगाशी तुषार खारकर बेलोली आणि आता मात्र गुणलेखक सुभाष ठळे यांचा देखील हार्दिक आभार. सन्माननीय मनोहरजी म्हात्रे साहेब यांचं देखील हार्दिक आभार, कारण त्याने अतिशय चांगलं योगदान दिलं, सूत्रसंचालन त्यांनी सांभाळलं. त्याचबरोबर एस एम पाटील, सौरभ बुरे नवगाव, यासिन मर्चंट ज्यांनी हिंदीमधून समालोचन केलं, त्या सर्वांचं हार्दिक आभार व्यक्त करूया. आणि नक्कीच हा अंतिम सामना आज संध्याकाळी मात्र आपण 7 वाजता पुन्हा एकदा याच मैदानामध्ये भेटणार आहोत. वळूया मैदानाकडे. गोलंदाज दिवेश पहिल्या षटकात 19 धावाला एक फलंदाज बाद झाल्यानंतर 31 धावांची गरज. डावखरा गोलंदाज यावेळी मात्र चेंडू थोडंसं हवेमध्ये, मात्र सेकंड बाउन्स नंतर चेंडू या ठिकाणी जातोय, तो कव्हर क्षेत्रामध्ये इथे शेषेश चेंडू येतोय. आपण पाहतात पंचांकडे अपील केलं गेलं होतं आणि या ठिकाणी मात्र फलंदाज धावचित. आणखीन एक धक्का. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र यष्टी रक्षकाच्या हातामध्ये अतिशय वेगाने थ्रो आला. आणि आपण जी इलेक्ट्रिक बेल्स ही नाईट क्रिकेट स्पर्धेमधली प्रकाश जाधव क्रिकेट स्पर्धेमध्ये नेहमीच एक महत्वाचं योगदान असतं. इलेक्ट्रिक बेल्स आपण पाहिलं की उडाली आणि फलंदाज धावचीच्या रूपाने बाद झाला. फलंदाज मितेश, 2 फलंदाज गमावलेत. ते विघ्नहर्ता खारीकपडा संघाची धावा धावपलकावर येऊन पोहोचल्या त्या 20-30 धावांची अजूनही गरज आहे. नवीन फलंदाज किरण मैदानात येतोय. किरण ज्याने मागच्या पहिल्या सामन्यामध्ये जावेद मियांदाद ठरला होता, ज्याने षटकार मारला होता आणि तब्बल 7,500 रुपयाचा पारितोषिकाचा तो मानकरी देखील ठरला होता. यावेळी मात्र आपण पाहिलं चेंडू अतिशय खाली राहिला, कारण खेळपट्टीवर दव आपण पाहायला मिळाला, त्यामुळे चेंडू उंच येत नाही, चेंडू खाली राहतात आणि फलंदाज म्हणजे खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करताना निश्चित दिक्कत घेते. तर फलंदाज किरण आणि सुमित ही जोडी मैदानामध्ये आहे. सुमित, पुढचा चेंडू किरणसाठी. यावेळी हलकासा चेंडूला खेळायचा प्रयत्न, ड्राईव्ह केला गेला चेंडू आपण पाहतात तो गेला कव्हर क्षेत्रामध्ये. डिपेक्षा करून क्षेत्राच्या चेंडू येतोय 1 धाव मिळते संघाला. आणि या एका धावेच्या माध्यमातून धावपलकावर धावा येतात त्या विघ्नहर्ता खारीकपडा संघाच्या धावा धावपलकर आल्या त्या 2 गडी बाद. एकूण धावसंख्या धावपलकर येते ती 21 धावा धावपलकर आल्यात. 29 धावांची अजूनही गरज आहे. अर्थात विघ्नहर्ता खारीकपडा संघासमोर विसन कुरुल संघाने तब्बल 5 गडी गमावले होते. 49 धावांचं योगदान दिलं. डावखुरा गोलंदाज दिवेश पंचांच्या डावीकडून डाव्या हाताने. यावेळी त्रिफळा उद्ध्वस्त होतोय. 3 यष्ट्या उखडल्या गेल्या. याला मालवणी भाषेमध्ये नेहमी म्हणतात की या दांड्या गुल, आणि या दांड्या गुल केल्या ठिकाणी तर गोलंदाज दिवेशने
तेव्हा महाराष्ट्र आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांचं देखील आपण पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी पूजन केलं होतं. तर ही गीत आपण पाहतायत आमच्या डीजेच्या माध्यमातून. गणेशाचं 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती गणपती बाप्पा अर्थातच या ठिकाणी मैदानाकडे आपण वळतो. नवीन फलंदाज सुमित बाद झाल्यानंतर किरणला साथ देण्यासाठी येतो शुभम. धावा धापलकर आल्या त्या 21. यावेळी मात्र हा चेंडू हवेत आहे. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्रीय चेंडूवर हा झेल आणि आणखीन एक धक्का. फलंदाज बाद. जुन्नरच्या शेजारचं म्हणजे शिवनेरी जिथे छत्रपती शिवरायांचा जन्म झाला 1630 मध्ये. शिवनेरी आणि रायगड, शिव आणि राय म्हणजेच रायगडचं राय आणि शिवनेरीचं शिव म्हणजेच शिवाजी महाराजांचं हे नाव जे मला आपल्याला पाहायला मिळतं. तर यावेळी मात्र फलंदाज बाद झाला. एका पाठोपाठ धक्के दिले. ते गोलंदाज दिवेशने आतापर्यंत 2 विकेट प्राप्त केले तर एक फलंदाज मध्ये धावचीच्या रूपाने बाद झाले. या षटकात 3 फलंदाज गमावले. यावेळी बॅटची कड आपल्याला पाहायला मिळते. झेल मात्र सोडतोय. यष्टीरक्षकांनी चांगला प्रयत्न केला होता. ओव्हर तो होतोय तोपर्यंत आणखीन एक धावेचं योगदान मिळते. एक धाव मिळते संघाला. क्रिकेटमध्ये मगाशी आपण पाहिलं होतं की सौरभ भुरे सरांनी सांगितलं होतं की एक एक धाव किती महत्वाची, एक एक चेंडू किती महत्वाचा, एक एक झेल किती महत्वाचं. आणि या ठिकाणी मात्र यष्टीरने चांगला प्रयत्न केला होता अर्थात प्रसाद यांनी. परंतु एक धाव मिळते संघाला. धावपलका धावा येतात त्या 22. दुसरे षटक या ठिकाणी मार्गस्थ मैदानामध्ये आपण पाहिलं. या षटकाचा पूर्णपणे विचार केला तर अर्थातच विसेन कुरु संघाचा गोलंदाज दिवेश यांनी अतिशय चांगली गोलंदाजी केली. 2 फलंदाज त्यांनी बाद केलेत आणि एक फलंदाज धावचीच्या रूपाने सांघिक यश आपल्याला पाहायला मिळालं. 22 धावा धावपलकर आल्यात. 50 धावांचं लक्ष समोर आहे. 22 धावा धावपलकर म्हणजे अजूनही 28 धावांची गरज आहे. षटक क्रमांक 2 समाप्त झालं. दिवेशाने अतिशय भेदक मारा केला, कंजूस गोलंदाजी केली. या षटकात त्यांनी तब्बल फक्त 3 धावा दिल्या आणि 2 फलंदाज त्यांनी बाद केला तर एक फलंदाज मध्ये धावचीच्या रूपाने बाद झाला. सकाळचं सत्र आपण पाहतायत. खेडेपाड्यामध्ये आपण पाहता नेहमी साधारणतः 4-4:30च्या दरम्यान मध्ये अनेक शेतकरी वर्ग शेतासाठी या ठिकाणी या विभागाचा विचार केला तर अनेक भाजी विक्रेत्या याच भागामधून अलिबागकडे जातात. या विभागातून भाजी हे अलिबागच्या शहराचं निश्चित मागणी पुरवण्याचं काम केलं जातं आणि सकाळी साधारणतः 4-4:30-5 वाजता आमच्या गृहिणी अर्थात माऊली या ठिकाणी अलिबागकडे रवाना होतात. हे देखील वैशिष्ट्य आहे. तर आता मात्र आपण पाहणार आहोत 28 धावांचं अजूनही लक्ष आहे. येणारी 2 षटकं बाकी. प्रति षटक 14ची गरज. क्रिकेटचं कुरुक्षेत्र आणि किमान 30,000चं पारितोषिक आपल्या नावावर निश्चित करून अगदी आनंदाने आपल्या घराकडे कोण जाणार, विघ्नहर्ता खारीकपाडा की विसेन कुरुळ, याचं उत्तर आपल्याला येणार 2 षटकामध्ये पाहायला मिळेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय अर्थात परेश. किरण मात्र एका बाजूने 2 या धावसंख्येने खेळण्याची तयारीत आहे. 3 चेंडूचा त्यांनी सामना केला. नवीन षटक गोलंदाज आकाश. ज्या आकाशला महागडे षटक होतं त्याने 19 धावा दिल्या होत्या. एक फलंदाज बाद केला तर त्याच आकाशवर संगणकाने आपले या निश्चितच खांद्यावर जबाबदारी दिली. यावेळी मात्र आपण पाहिला चेंडू अर्थातच उजव्या बाहेर. पंच सोयीचा इशारा करतात. 1 धाव मिळते संघाला आणि या एका धावेने धावपलकामध्ये वाढ. आता मात्र येणारे 12 चेंडू आणि 27 धावांची गरज. आकाश म्हटल्यानंतर मगाशी आम्ही सांगितलं होतं आकाश तारेकर पारगाव संघाचा खेळाडू ज्याच्या नावावर 19 बाईक या ठिकाणी जमा आहेत. पुढचा चेंडू या ठिकाणी मात्र आपण पाहिलं. चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये जिथे क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. चेंडूची फेकी गोलच्या दिशेने मात्र ओव्हर थ्रो. बॅकअप चांगला होता तोपर्यंत मात्र 2 धावा सहजगत्या पूर्ण केल्या त्या फलंदाजांनी. 2 धावा मिळतात त्या संघाला आणि या 2 धावांच्या माध्यमातून विघ्नहर्ता खारीकपाडा संघाची धावसंख्या धावपलका जाऊन पोहोचते 4 गडी बाद. तब्बल 25 अर्ध लक्ष अर्धी मजल या ठिकाणी पूर्ण केली. सुमित बाद झाल्यानंतर अर्थात किरण याला 2 धावा. एकूण त्याची वैयक्तिक धावसंख्या 4. यावेळी मात्र निश्चित आपण पाहिला उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू शरीरावर स्पर्श करण्यात आला. दुसरी धाव घेण्यासाठी प्रयत्न. यष्टीच्या दिशेने चेंडूची फेकी आणि तोपर्यंत मात्र पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज बाद. धावचीतचा इशारा.
फलंदाज किरणची खेळी देखील समाप्त झाली. 5 चेंडूमध्ये 5 धावांचं योगदान दिलं. अर्थात विसेन कुरुल संघाचं यष्टीरक्षक प्रसाद याला जर आपण पाहिलं तर नक्कीच विराट कोहली स्टाईल त्यांची अर्थात खेळामध्ये निश्चित चांगला आक्रमकता त्यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. परंतु संघावर वर्चस्व अर्थात त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं की थोडंसं विराट स्टाईल मध्ये त्यांचं जे आपण पाहतात की योगदान असतं. कारण फलंदाज बाद झाल्यानंतर त्यांनी पाहिलं आपल्या क्षेत्ररक्षकांकडे. नक्कीच एक चांगलं योगदान देखील त्यांचं म्हणता येईल. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय फलंदाज सुशांत. 5 फलंदाज गमावलेत. 26 धावा धावप्रकार आल्यात. 24 धावांची अजूनही गरज. समोर मात्र फलंदाज खेळण्यासाठी तयार असेल परेश. सुशांत यावेळी मात्र चेंडू हवेत आहे. लॉंग ऑफला हा झेल. फलंदाज मात्र बाद. अर्थात आणखीन एक धक्का. आकाश यावेळीचा चेंडू मात्र वाईडिश लॉंगॉन क्षेत्रामध्ये पाहता मिळतोय. क्षेत्रक्षक चेंडूवर येतोय. चेंडूची फेकी करतोय यष्टीच्या दिशेने. तोपर्यंत आणखीन एक धावफलकावर येते. 1 धावेचं योगदान मिळतंय आणि एकूण धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचते. विघ्नहर्ता खारीकपाडा संघाची तब्बल आतापर्यंत आपण पाहिलं तर 6 फलंदाज गमावलेत. धावफलकावर आल्या त्या 27. 23 धावांची अजूनही गरज. 30 षटक मार्गस्थ मैदानामध्ये. 30 षटक मार्गस्थ मैदानामध्ये 1 धाव मिळते परेशला. मयूर खेळण्यासाठी तयार आहे. गोलंदाज पंचांच्या चेंडू 2 चेंडू बाकी. पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने यावेळी चेंडू खाली राहिला होता. बॅकफुटरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आपण पाहिला तो पुन्हा घेतला. शॉर्ट मिड विकेटला. केवळ 1 धाव मिळते संघाला. 1 धाव मिळते ती फलंदाज अर्थात मयूरला. मयूर आपलं खातं उघडतोय आणि एकूण धावसंख्येत वाढवते. धावफलकावर धावा जाऊन पोहोचल्या त्या तब्बल 6 गडी बाद. एकूण धावसंख्या धावफलकावर 28-22 धावांची अजूनही गरज. पुढचा चेंडू या ठिकाणी आपण पाहूया. एक निश्चित चेंडू यावेळी उजव्या बाहेर. थोडीशी दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. ती गोलंदाज आकाशने ज्याने पहिल्या षटकामध्ये तब्बल 19 धावा दिल्या होत्या. मात्र या षटकामध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी देखील केली. 1 फलंदाज त्यांनी बाद केला तर एक सांघिक यश धावचीच्या रूपाने फलंदाज बाद करण्यात यशस्वी ठरला. पुन्हा एकदा चेंडू पाहिला तर आपण डावे यष्टीच्या बाहेर. मग चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर. 2 चेंडू या ठिकाणी स्वैर. त्यामुळे निश्चित 2 धावांचं योगदान मिळालं ते विघ्नहर्ता खारीकपाडा संघाला. विघ्नहर्ता खारीकपाडा संघ देखील प्रयत्न चांगला करतोय पण त्यांना यश येत नाही. कारण अखूट टप्प्याची गोलंदाजी होत नाहीये ती विसेन कुरुल संघाच्या गोलंदाजाकडून. त्यामुळे मोठे फटके या ठिकाणी घेत नाहीत. धावफलकावर धावा आल्या 30-20 धावांची अजूनही गरज. पंचांच्या उजवीकडून पुढचा चेंडू. यावेळी मात्र चेंडू हवेतून खेळलाय. मिड विकेट मध्ये येतोय. एक गगनभेदी गगनचुंबी संजीव षटकार. 6 धावा. तो फलंदाज अर्थातच परेशच्या बॅटमधून 7 धावांचं त्याचं योगदान. एकूण धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचते ती 36. 14 धावांची अजूनही गरज. अंतिम षटक असेल. 6 चेंडू 14 धावा. 6 चेंडू 14 धावा. धावा आणि चेंडू मध्ये अंतर जर पाहिलं तर 8चं. मात्र ज्या पद्धतीने मगाशी चेंडू परेशने षटकार मारला मिडविकेटला आणि एक दिशा दाखवली ती विघ्नहर्ता खारीकपाडा संघाने इशारा दिला विसेन कुरुल संघाला की सामना अजून संपलेला नाहीये. 14 धावांची गरज आहे. येणारे 6 चेंडू. नवीन गोलंदाज विसेन कुरुल संघाचा येतोय
येस गोलंदाज नाव राहुल. तर अंतिम षटक कोण ठरणार किमान मानकरी 30,000चा हे षटक ठरवणार राहुल 4 नंबरचा जर्सी परिधान केलेला पंचांच्या उजवीकडून गोळीसाठी सज्ज होतोय आणि समोर मात्र फलंदाज असेल तो मयूर वैयक्तिक 1 या धावसंख्येवर. 6 चेंडू 14 धावा. पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने पहिला चेंडू. यावेळी मात्र आपण पाहिलं चेंडूला कार्पेसाने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. जमिनीला सरपटे चेंडू जातोय तो अर्थातच मिडॉन क्षेत्रामध्ये लॉंगॉन क्षेत्राशी चेंडू येतोय. तोपर्यंत एक धाव मिळते संघाला आणि या एका धाव्याने अर्थातच विघ्नता खारीकपडा संघाची धावसंख्या धावप्रकार जाऊन पोहोचते ती 6 गडी बाद. धावप्रकार येतात त्या 37. 5 चेंडू 13 धावा. 5 चेंडू 13 धावा. पुढचा चेंडू परेशसाठी मात्र पाहिलं गोलंदाज हुशार आहे. त्याने पाहिलं की फलंदाज कुठे काय करणार पुढच्या चेंडूवर, कारण हे तंत्र असतं. बऱ्याच वेळा अनेक क्रिकेट स्पर्धामध्ये पाहायला मिळतं की फलंदाज कोणता टान्स घेतोय, कोणत्या उजवीकडे सरकतोय की डावीकडे सरकतोय, हा प्रयत्न असतो नेहमी गोलंदाजचा आणि तोच प्रयत्न केला गोलंदाज राहुलने. चेंडू हवेतून खेळण्याचा प्रयत्न शेतीच्या चेंडूवर झेल मात्र सुटतोय आणि अर्थातच झेलाचं रूपांतर 2 धावांमध्ये केलं जातंय. 2 धावा मिळतात त्या संघाला. या 2 धावा संघाला घेऊन जातात त्या अर्थातच यावेळी मात्र 49 धावसंख्येवर 2 धावा मिळतात त्या फलंदाज परेशला. त्याची वैयक्तिक धावसंख्या षटकारांच्या माध्यमातून 9. आता मात्र समीकरण बनते येणारे 4 चेंडू आणि 11 धावा. 6 फलंदाज गमावले ते विघ्नता खारीकपडा संघाने. तर विशनकुल संघाने मात्र 5 फलंदाज गमावले. त्यामुळे येणाऱ्या तब्बल 4 चेंडूमध्ये 11 धावांची गरज. गोलंदाज तयार राहुल. यावेळीचा चेंडू हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. मिडविकेटला झेल सोडतोय आणि यावेळी पंचांचा इशारा येतोय. एक सुरेख फटका, चौकार, 4 धावा, संजीवनी चौकार. झेल किती महत्वाचं. मगाशी आमचे सौरभ भुरे सर म्हणाले होते की प्रत्येक झेल महत्वाचं, कारण पकडा झेल आणि जिंका खेळ हे क्रिकेटचं अर्थात तत्व असतं. आणि या ठिकाणी झेल मात्र सुटला तो मिडविकेटला आणि त्यामुळे अर्थातच फलंदाज परेशला जीवदान मिळालं. परेश 1 षटकार चौकाच्या माध्यमातून खेळतोय. 13 धावसंख्येवर येणारे 3 चेंडू आणि 7 धावा. कोण जिंकणार किमान मानकरी ठरणार 30,000 रुपयाचा आजच्या रात्री मधला. पुढचा चेंडू या ठिकाणी मात्र वार्डिश लॉंगॉन क्षेत्रामध्ये शेतीचे चेंडू येतोय. एसटीच्या दिशेने चेंडूची फेकी केली जाते. तोपर्यंत आपण पाहणार आहोत यावेळी मात्र फलंदाज धावचीच्या रूपाने बाद होतोय. 1 धाव निश्चित मिळते. 7वा फलंदाज गमावला. 1 धाव मिळाली संघाला आणि आता मात्र समीकरण बनणार आहे की येणारे 2 चेंडू आणि 6 धावा. 2 चेंडू 6 धावा. अर्थातच विकेटचा जर विचार केला तर कुरुळ संघाने 5 विकेट गमावले. विघ्नता खारीकपडा संघाने तब्बल 7 विकेट गमावले आणि त्यामुळे यावेळी धावचीच्या रूपाने परेश जी चांगली कामगिरी केली होती. त्याने तब्बल 5 चेंडूमध्ये 14 धावांचं योगदान दिलं होतं. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न मात्र फलंदाज बाद. आता मात्र येणारे 2 चेंडू आणि 6 धावा. येणारा चेंडू अतिशय निर्णायक असेल. नाणेफेक अर्थात जिंकली होती विघ्नता खारीकपडा संघाने, पण प्रथम विकेट आणि नंतर नाणेफेक. सामना जर बरोबरीत आला तर अर्थात 2 चेंडू 6 धावा. सर्व लाडक्या क्रिकेट रसिकांचे लक्ष पाहायला मिळते की कोण असेल तो विजेता, कोण असेल सुपर 3 मध्ये जाणारा. कारण पाहूया दोन्ही पंच आमच्या एकत्र आहेत, चर्चा करतायत की नेमका कुठला फलंदाज बाद झाला याचा निर्णय या ठिकाणी दिला जाईल आणि दोन्ही पंच सक्षम आहेत. पुरुषोत्तम भगत सर थेरोंडा, जम्बो सर बोरली मांडला बुरुड चांगले योगदान दिले या स्पर्धेसाठी. अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. निर्णायक क्षण, कारण
दोन चेंडूचा जर आपण विचार केला तर प्रत्येक चेंडू आता मात्र 15,000च्या रेटने फेकला जाईल. चला, पंचांवर कोणत्या प्रकारचा दबाव टाकू नका. आयोजकांनी नम्र विनंती केली आहे. VCN कुरुळ संघ प्रसाद आणि कंपनी आपल्याला विनंती करण्यात आलेली आहे की आपण पंचावर कोणत्या प्रकारचा अतिरिक्त दबाव टाकण्याचा प्रयत्न करू नका. खेळ सुरू करा. अंतिम 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. आणि पाहूया या ठिकाणी कोणता फलंदाज नेमका बाद झाला निर्णय दिला जातोय आमच्या पंचांच्या माध्यमातून. अतिशय चांगली कामगिरी. धावसंख्या धावफलकावर येते ती 44. येणारे 2 चेंडू आणि 6 धावांची गरज. 2 चेंडू 6 धावा. हा चेंडू निर्णायक. 2 चेंडू 6 धावा. हा चेंडू निर्णायक. या चेंडूवर एखादा मोठा फटका आला तर विघ्नता खारीकपडा संघ विजयाच्या समीप पोहोचू शकेल. हा चेंडूवर विकेट किंवा निर्धाव चेंडू आला तर अर्थातच VCN कुरुळ संघ विजयाच्या जवळ असू शकेल. तर हा सामना अतिशय महत्वाचा. 5वा चेंडू, गोलंदाज तयार. यावेळी पहा मानसिक दडपण यावेळी आपण पाहायला मिळालं आणि पंच दर्शवता चेंडू स्वैर. आता मात्र 2 चेंडू 5 धावा. 2 चेंडू 5 धावा. अंतिम सामना कसा असायला पाहिजे हे आपल्याला पाहायला मिळेल. निश्चितच आमचे जाणते प्रेक्षक आहेत, दर्दी प्रेक्षक या ठिकाणी निश्चित या सामन्याची मजा घेतात. पाहूया पुढचा चेंडू, राऊंड द विकेट. यावेळी चेंडू हवेतून खेळण्यासाठी प्रयत्न केलाय. शेतेशक चेंडूवर येतोय मात्र तोपर्यंत 1 धाव मिळते संघाला. आणि या एका धावेच्या माध्यमातून धावफलकावर धावा आता मात्र येऊन पोहोचल्या जातात. बल 46. विकेट मात्र गेले ते VCN कुरुळ संघाचे 5. विघ्नता खारीकपडा संघाचे विकेट गेले ते 7. त्यामुळे येणारा अंतिम चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती अर्थातच 4 धावांची. 4 धावा कंपल्सरी असावे लागतील. चौकार येणं आवश्यक आहे. अंतिम चेंडू. समोर फलंदाज मात्र खेळतोय परेश. याच्या हातामध्ये संपूर्ण सूत्र. अंतिम चेंडू आणि यावी चेंडू हवेतून खेळण्यासाठी प्रयत्न. शेतेशा चेंडू येतोय. हा षटकार शेवटच्या क्षणी आलेला सुरेख फटका षटकार. आणि या षटकाराच्या माध्यमातून विघ्नता खारीकपडा संघ हा सुपर 3 मध्ये